ऑक्सिडेशन करण्यासाठी रिएजंट कोणता वापरला? ओके, केमनोफोर किंवा त्याच्यासारखा दुसरा कोणता असतो? K2Cr2O7. चला आपण आधी करून बघू. इकडं तुमच्याकडे प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणजे हा, फॉर एक्झाम्पल RCH2OH. ओके, जे ऑक्सिडेशन केलं काय भेट? तुम्हाला मागे सांगितलं होतं आपण सुरुवातीला अल्केन पासून काय भेटतो ऑक्सिडेशन केलं? अल्कोहोल पासून कोणता येतो? तर सांगितलंच नव्हतं. बोला काहीतरी, बोला. परत सांगू दे. माझा आवाज येतोय का? येतोय ना? नीट लक्षात येतं. परत सांगू म्हणताय? या इकडे व्हाईट बोर्डवरती. बेसिकली आता या चॅप्टर मध्ये आपण अल्कोहोल फिनॉल इथर बघतोय. म्हणजे आपल्याकडे अल्कोहोल आहे, सेंटरला लिहितो अल्कोहोल. तर हा अल्कोहोल कशापासून बनवता येईल काय वाटतं तुम्हाला? याच्यातलं ऑक्सिजन काढून टाकलं तर लेफ्टला काय भेटल? RH ला कोणता फंक्शनल ग्रुप म्हणतात? आवाज नाही ते, बोला. अल्केन. अल्केन वरती काय केलं? ऑक्सिडेशन. तर काय भेटलं? अल्कोहोल भेटला. आता अल्कोहोल वरती तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर काय भेटणार तुम्हाला? याला कोणता फंक्शनल ग्रुप म्हणतात? अल्डिहाइड. आणि अल्डिहाइड वर परत एकदा ऑक्सिडेशन केलं तर काय भेटणार? ऍसिड. ऍसिड वर रिडक्शन केलं तर काय भेटणार? अल्डिहाइड. अल्डिहाइड वर रिडक्शन केलं तर अल्कोहोल वर केलं तर काय भेटत? अल्केन. सो ब्ल्यू मध्ये हे काय ऑक्सिडेशन, आणि ग्रीन केलं तर काय झालं? रिडक्शन. ओके, मग आता तुम्ही असं काय डायरेक्ट थोडी करू शकता की हा तुम्ही म्हटले ऑक्सिडेशन करायचं झालं. ते ऑक्सिडेशन करायला लागतात काय? ऑक्सिडायझिंग काय पाहिजे? एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट कोणते असतात? फॉर एक्झाम्पल KMNO4, दुसरा K2Cr2, पुढं O7. रिडक्शन नंतर बघू, आता सध्या आपण ऑक्सिडेशन वर लक्ष देऊ. ओके, सो ऑक्सिडेशन झालं. मग ऑक्सिडेशन झालं एवढं तुम्हाला कळलं. पुढे जाऊ आता. इथून इथं काय झालं? येस, इथं वाचून सांगितलं. इथं सगळे हायड्रोजन आणि कार्बन होते, पण इथं ऍड काय झाला मध्येच? OH. म्हणजे ऑक्सिडेशन झालं ना. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन. बरोबर आहे. इथं पण बघा काय झालं. इथं ऑक्सिडेशन. ठीक आहे, पुढे अजून बघू आपण. इथं पण काय झालं? काय झालं? ऑक्सिडेशन. इथं पण काय झालं? ऑक्सिडेशन. आणि इथं ऑक्सिजनच्या ठिकाणी कोण आला? OH. म्हणजे ऑक्सिजन तर तसाच राहिला, पण तिथं H ऍड झाला. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज हायड्रेशन किंवा रिडक्शन. रिडक्शन.
एकदा एकदा क्लिअर करा सगळं. ऑक्सिडेशन, रिडक्शन, इथं लिहू प्लस आणि इथं मायनस. ऑक्सिडेशन मध्ये काय प्लस होतो? ऑक्सिजन. आणि रिमूव्ह काय होतो? हायड्रोजन. रिडक्शन मध्ये ऍड होतो हायड्रोजन आणि रिमूव्ह काय होतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन. ठीक आहे. मग आता मला एक कळलं का तुम्ही आता मी एवढ्या ज्या रिएक्शन दाखवल्या फास्ट फॉरवर्ड मध्ये, तिथं तुमच्या लेफ्टला समजा ए असेल आणि प्रोडक्ट मध्ये बी असेल, तर रिएक्शन कोणती झाली? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. मग एरो वरती कोणते एजंट होते? ऑक्सिजन. ऑक्सिडायझिंग एजंट. मग जर तुम्हाला त्यांची लिस्ट दिली तर तुम्हाला ए आणि बी ला लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. तुम्हाला फक्त रोल कोणाचा माहिती पाहिजे? एरो वरती जो असेल त्याचा रोल माहिती असला पाहिजे. ठीक आहे. सो एक काम करायचं, चला सगळे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. चला मी तुम्हाला इथं एक रॅन्डमली क्वेश्चन देतो. समजा माझ्याकडे असा कंपाऊंड आहे आणि या कंपाऊंड पासून मी बनवलाय हा कंपाऊंड. तर मला इथं क्वेश्चन मार्क आहे. मला सांगा ही रिएक्शन कोणती झाली आणि या रिएक्शन साठी कोणता रिएजंट वापरणार तुमच्याकडे असलेला? बोला. H2O H+. अच्छा, H2H+ केला होऊ शकतो, बरोबर आहे. अजून कोणता? बोला. KMnO4H+. हीट. KMnO4H+. KMnO4 आपण नाही वापरू शकत, कारण तुम्हाला आठवत असेल तर KMnO4 डबल बॉन्ड वर काय देतो माहिती का? इथे एक OH आणि इथे एक OH. याला कोण काय म्हटलं होतं आपण? सिस काय डायॉल. हे झालतं का नव्हतं झालं सांगा आधी? झालतं काय? बोला, येस नो. यस सर. झालं होतं ना. बरं ठीक आहे. KMnO4 नाही वापरू शकत. अजून कोणता ऑप्शन आहे तुमच्याकडं? हायड्रोबोरेशन करता येईल ना? यस सर, करता येईल. करता येईल. ठीक आहे. हे थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली की ऑक्सिडेशन करायचं असेल तर सध्या ऑप्शन काय तुमच्याकडे? एवढे सगळे ऑप्शन आहे. मग ऑक्सिडेशन नंतर कोणती रिएक्शन करायची अपोजिट त्याच्या? रिडक्शन. रिडक्शन करायला एवढे ऑप्शन आहेत. त्याच्यातला हा तुम्हाला लक्षात असेल, आपण सांगितला होता, हा पण झालता. या दोघं काय करतात? कार्बोनिल कंपाऊंडचं काय बनवतात? अल्कोहोल. आठवतंय ना? येस नो? येस सर. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम देतो ते सॉल्व्ह होतात का बघू तुम्हाला. बोला इथं काय होईल? रिएजंट सांगा तिथला. सर फर्स्ट मध्ये KMnO4 यूज होईल. अच्छा, मी फर्स्टचा यांनी सांगितलेलं इथं लिहून ठेवतो. पहिला काय म्हटले तू? फर्स्ट KMnO4 H+ ना. हा. बाकीचे बोलत राहा रे. पहिल्याचा अजून काय ऑप्शन आहे का तुमच्याकडे? BH3. परत बोल काय? BH3. हा, CH3. BH3 सर. CH3 पुढं. BH3 CH3 नाही सर. मला नाही समजत तू काय बोलते. परत एकदा बोल.
BH3 THF. BH3 अच्छा बी ठीक आहे. BH3 THF हेच ना, हा सर तेच. NaOH आणि H2O2. ठीक आहे. अजून काय ऑप्शन असेल तर सांगा. अच्छा अंजलीने टेस्ट पाठवले. ओके, अजून काय आहे का कोणाकडं? ओके, आता मला सांगा, हे तर ऑप्शन बरोबर आहे, कारण डबलचा सिंगल होतो हायड्रोबोरेशन मध्ये, आणि ज्या ठिकाणी सिंगल आहे तिथं काय भेटतो? OH. KMnO4 इथं OH बनवल का? एकदा आपण तिकडे जाऊन बघू, आपल्या PDF मध्ये बघा, इथं बघा. KMnO4 ने डबल बॉन्डवर OH बनवलं होतं का सिंगल बॉन्डवर? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्डवर बनवला, आणि त्यातल्या त्यात तो हायड्रोजन कोणता होता? टर्शरी. ठीक आहे, त्यामुळे KMnO4 डबल बॉन्डवर काय बनवतो परत बघा एकदा. तुमच्याकडे समजा असा डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डवर KMnO4 वापरला तर डबलचा सिंगल होतो, आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटतो? OH. मग अशीच म्हटलं, याला काय म्हणायचं? डायॉल. तर हा काय भेटणार नाही. बरं, चला परत व्हाईट बोर्ड कडे. पहिल्याच समजा कळलं, हा पॉसिबल होणार नाही, हा होऊ शकतो. दुसऱ्याचं काय? KMnO4. कोणता? KMnO4. अच्छा KMnO4 नक्की काय झालं इथं ते सांगा आधी. तुमच्या इथं काय होता? कार्बोनिल. कार्बोनिलचं कन्व्हर्जन कशात झालं? अल्कोहोल मध्ये. तर ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? रिडक्शन. रिडक्शनची रिएजंट बघा ना कोणता आहे? येस, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. LiAlH4. दुसरा कोणता होता? NaPH. दोन्ही पण चालू शकतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळलं का? तुमचं लक्ष इकडं पाहिजे का सेंटरला पाहिजे? इथं सेंटरला. तुम्हाला कळलं पाहिजे रिॲक्शन नक्की काय टाकलेली. ओके, सो मला सांगा, चॅप्टरचा हा पार्ट समजला का सुरुवातीचा आता? येस सर. ठीक आहे. तेच रिएजंट आहे सगळे. हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्डी आहे. हा इथला अल्डेड आहे का? कोणता आहे? कीटोन. नाव काय त्याचं? इस्टर. नाही, मेसेज केलाय कोणतरी. कीटोन नाही. काय नाव आहे? अनहायड्राइड. तसं लक्षात ठेवायचा, 2 कार्बोनिल आहे तुमच्याकडं, त्याला मध्ये कोणी जोडले? ऑक्सिजन. सो त्याला म्हणायचं अनहायड्राइड. ठीक आहे, अनहायड्राइड वर LiH4 काय देतो? 2 काय देतो? अल्कोहोल. जर तुम्ही आता परत वरती जाऊन बघितलं या नोट्स मध्ये, तुम्हाला ठरलेले रिएजंट सापडतील जे तुमच्या वहीमध्ये आता आलेले आहे. तुमच्या वहीमध्ये ऍड केलं काय हे 2? येस सर. येस सर. यांचा रोल काय? रिडक्शन. देन नेक्स्ट. आता ही रिएक्शन जी आहे ही हायड्रोलिसिस आहे, एस्टर हायड्रोलिसिस. आधी समजून घ्या, आपण उलट करू ना. एस्टर समजा आपल्याला बनवायचा. एस्टर म्हणजे असा कंपाऊंड जो तुम्हाला असा दिसतो, RC डबल बॉन्ड. इथं नको करायला, तिकडे जाऊ. एस्टर बनवताना कसा बनवतात? हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? ऍसिड.
हा खाली कोणता आहे? अल्कोहोल. याच्यातून -H2O केला तर हा भेटेल का सांगा? यस. Yes. Yes. बरोबर आहे. तर समजा मी अल्कोहोलचा H आणि इकडचा OH गेला, तयार काय झाला? एस्टर. सो ऍसिड प्लस अल्कोहोल देतो एस्टर, म्हणून रिएक्शनचं नाव काय? काय बोला? Esterification. एस्टरिफिकेशन. आणि त्यांनी आता जी दिली ती उलटी केली त्यांनी रिएक्शन. त्यांनी ऑलरेडी काय दिलं आपल्याला? एस्टर. मग त्याच्यावर रिएक्शन केलं ऍसिड आणि काय भेटणार आहे? Alcohol. अल्कोहोल. चेक करा तसंच दिलंय का सांगा आता मला. सुरुवातीला कोणता फंक्शनल आहे तुमच्याकडं? Ester. एस्टर. त्याच्यावर हायड्रोलिसिस केलं म्हणजे NaOH वापरला, एक अल्कोहोल आणि दुसरा ऍसिडचा सोडियम सॉल्ट भेटलेला आहे. सो जर तुम्हाला एस्टरिफिकेशन समजली असेल तर ही लगेच समजून जाईल. ही क्लिअर झाली रिएक्शन? Yes, sir. सर परत सांगायचं. एस्टरिफिकेशन इकडे बघ. अच्छा इथंच सांगायला लागेल, तिकडे परत समजणार नाही. चला सगळे बोला रे. एस्टर साठी दोन कोणते फंक्शनल ग्रुप घ्यायचे? Acid and alcohol. ऍसिड अँड अल्कोहोल. ठीक आहे. काय रिमूव्ह करायचं? Water. वॉटर. सो वॉटर रिमूव्ह करा तिथून. इथून काय गेला? H. वरतून काय गेला? OH. म्हणजे इथे OH. तयार काय झाला? बॉन्ड. आणि असं झालं तर हा कंपाऊंड तयार होईल का सांगा? Yes, sir. येस. येस सर. आता मी काय केलं, या दोघांना ऍड करून हा बनवला. साधी गोष्ट आहे ना, त्याला परत ब्रेक केला तर तोच भेटेल, म्हणून याला ब्रेक केल्यावर काय भेटला? ऍसिड आणि अल्कोहोल. काही जण नॉट इथं सोडियम आहे, सोडियमच्या ठिकाणी H पकडा तर हा ऍसिड झाला. क्लिअर आहे आता? Yes, sir. येस सर. ओके. नेक्स्ट. हाय रिएजंट लगेच वहीमध्ये लिहून टाका. NaNO2 आणि काय लिहिले? HCl. तर तुमचा जो RNH2 असतो, NH2 वर खास करून, तर त्याचा तयार काय होतो? N2Cl. N2 वर पॉझिटिव्ह आणि Cl वरती निगेटिव्ह चार्ज. याच्यातला N2 आणि Cl हे दोन्ही पण काय असतात? Living. लिव्हिंग ग्रुप. ते स्ट्रक्चर सोडून नेहमी निघून जातात. सो सध्या एवढं लक्षात ठेवा, कोणता पण प्रायमरी अमाइन, एनी प्रायमरी अमाइन, त्याच्या वापरला NaNO2 तर तुमच्या NH2 चा काय होणार? N2Cl. N2Cl गुड लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग. त्याच्यात दोन ऑप्शन, एक तर क्लोरीन जाईल किंवा अख्खा N2Cl पण जाऊ शकतो. आता N2 रिलीज झाला, क्लोरीन रिलीज झाला, कार्बनला 3 बॉन्ड म्हणजे चार्ज कोणता आला त्याच्यावर? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ठीक आहे. सो पेपरला या टाइपचे प्रश्न दिले जातील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रिंग देतील, रिंग वरती जोडला NH2, त्याच्यावर तुम्ही वापरला NaNO2 ऑब्लिक HCl, तर NH2 चा काय होणार मग? बोला. N2Cl. मग बाकी जे असेल ते होईल पुढे, जे दिलं असेल ते. मला सांगायचं की याचा रोल लक्षात ठेवा, आता सांगितलेला. ओके बघा. Which of the following, what is formed when primary alcohol undergo catalytic dehydrogenation? म्हणजे थोडक्यात सिंपल सांगायचं, तुमच्याकडे एक प्रायमरी अल्कोहोल आहे आणि याच्यापासून तुम्हाला भेटतोय अननोन कंपाऊंड, आणि इथं तुम्ही रिएक्शन जी केलेली आहे त्या रिएक्शन मध्ये तुम्ही ऍड करताय हायड्रोजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय असतं? Reduction.
रिडक्शन. त्यांनी या क्वेश्चन मार्क साठी ऑप्शन दिलेले आहे. अल्डिहाइड, कीटोन, अल्कीन, ऍसिड. इथं काय भेटल? अल्डिहाइड, कीटोन, अल्कीन का ऍसिड? अल्डिहाइड. अल्डिहाइड भेटणार, कारण मग असेच बघितलं अल्केनचा काय होतो? अल्कोहोल. आणि अल्कोहोलचा तयार काय होतो? अल्डिहाइड. अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडचा तयार काय होतो? ऍसिड. ऍसिड. ओके, सो आलेला क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह केला. समजलं का नाही? Yes, sir. येस सर. बरं, त्यांनी पुढे विचारले HBr कोणाबरोबर फास्ट रिॲक्शन देईल? ऑप्शन तुम्हाला देतो, तुम्ही सांगा मला. कोण रिॲक्शन देणार आहे? HBr. पहिल्याचं नाव आहे 2 मिथाइल प्रोपेन 1 OL. मेन चेन कितीची? 2 मिथाइल प्रोपेन 1 OL. मेन चेन कितीची? प्रॉप म्हणजे किती कार्बन? 5. 3. 3. कार्बन. 2 ला मिथाइल आणि 1 ला काय जोडलंय? OL म्हणजे OH. OH. मिथाइल प्रोपेन 2 OL. अगेन प्रोपेन, मिथाइल प्रोपेन 2 OL. 2 नंबरला काय जोडलंय? OH. 3 कार्बन. मिथाइल कुठे जोडायचं ते नाही दिलं त्यांनी. समजा आपण इथं जोडलं CS ते, त्याच्यानंतर प्रोपेन 2 OL. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन आणि 2 ला काय जोडलं? OH. आणि देन प्रोपेन 1 OL. आता तुम्ही सांगा HBr कोणाबरोबर लवकर रिॲक्ट होणार? जर तुम्हाला याच्यातलं काही समजलं नाही तर तुम्ही परत पहिले चॅप्टर आठवायचे. हा अल्कोहोल कोणता आहे पहिला? प्रायमरी. हा कोणता आहे? टर्शरी. हा कोणता आहे? सेकंडरी. आणि हा परत कोणता आहे? प्रायमरी. साधी गोष्ट, अल्कोहोल कोणता जास्त रिॲक्टिव्ह असणार? सेकंडरी. सेकंडरी. कस काय सेकंडरी? अल्कोहोल जो आहे त्याची लोन पेअर जी असते, लोन पेअर ती कोणाला घेणार आता? H ला. लोन पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन देणं. मग इलेक्ट्रॉन द्यायचा असेल तर कोणता इफेक्ट सपोर्ट करतो? प्लस आहे की मायनस आहे? प्लस आहे. प्लस आहे. मग याच्याकडे किती प्लस आहे? एकदा. याच्याकडे किती आहे? 3. याच्याकडे 1 आहे. याच्याकडे किती आहे? 2. सगळ्यात बेस्ट कोणता असणार आहे? टर्शरी. ओके. अजून एक आलेला आहे, तो तुम्ही सांगा आता. इथं त्यांनी विचारले कोणता वापरणार तुम्ही? NaOH पहिला ऑप्शन आहे, दुसरा दिलाय H2O, तिसरा दिलाय NaBH4 आणि चौथा दिलाय LiAlH4. कोणता वापरा? H2O. थांबा, चेंज काय झालाय? ऍसिडचं कन्व्हर्जन कशात झालंय? अल्कोहोल मध्ये. अल्कोहोल मध्ये. मग कार्बोनिलचा अल्कोहोल बनवणारा कोण असतो? माहिती का नाही? तुम्हाला लिहून दिलतं ना मी. कीटोन. कीटोन नंतर काय दिलता? अल्डिहाइड. अल्डिहाइडच्या नंतर एस्टर. एस्टरच्या नंतर कोण असतो? ऍसिड. हे लिहून दिलतं का सांगा मला, असं काय दिलतं का? दिला होता सर. दिलं होतं. सांगा की तिथं काय लिहिलंय? अल्कोहोल, ऍसिडचा अल्कोहोल कोण बनवतो?
कुठे गेले स्क्रीनशॉट वाले कुठे? सांगा आता. येस, बरं ऑप्शन देतो तुम्हाला. शेवटच्या 2 पैकी सांगा कोणता. दुसरं. दुसरा. कारण NaBH फक्त कोणासाठी काम करतो? कीटो आणि अल्डेहाइड. अल्डिहाइड. दिलेला ऍसिड आहे. सो आन्सर काय येणार तुमचं? LiAlH4. समजलं ना? Yes, sir. ठीक आहे, आता पुढे तिकडे थेअरी मध्ये जायला लागेल, कारण डायरेक्ट सगळे क्वेश्चन नाही घेता येत, बिकॉज ते खालच्या पॉइंट वर पण डिपेंडेंट असतात. चला आता पुढे जाऊ. मग पण बघितलं होतं, परत तेच नाही सांगत आता. अल्कोहोलचा काय होतो? अल्डिहाइड, अल्डिहाइडचा ऍसिड. रिएक्शन कोणती करायला लागेल? ऑक्सिडेशन. जो ऑक्सिडेशन करतो त्याला काय म्हणतात? ऑक्सिडायझिंग एजंट. त्याच्या लिस्ट मध्ये तुम्ही मग अशीच लिहिला KMnO4. KMnO4 चे शेजारी ऑब्लिक करून लिहा. दुसरा कोणता आहे? K2Cr2O7. बर. ओके, मग प्रायमरी अल्कोहोल काय देतो? अल्डिहाइड. आणि सेकंडरी अल्कोहोल काय देणार? व्हॉट इज दिस? Ketone. कीटोन. आणि टर्शियरी अल्कोहोल काय देणार? No reaction. खाली काय? हाय टेम्परेचरला ऍसिड. ठीक आहे, टेस्ट एका लाईनीत येतील, नीट लक्ष द्या. आता तुम्ही प्रॅक्टिकल करताय आणि तुम्हाला असं कळलं की तुमच्याकडे अल्कोहोल प्रेझेंट आहे दिलेल्या सॅम्पल मध्ये. आता तुम्हाला मी विचारलं, चला अल्कोहोल प्रेझेंट आहे, पण मला सांगा तुमचा प्रायमरी, सेकंडरी का टर्शियरी अल्कोहोल आहे? मग त्यासाठी जी टेस्ट वापरतात तिचं नाव काय? ल्युकस टेस्ट. ल्युकस टेस्टचा रिएजंट काय आहे? ZnCl2 आणि HCl. या टेस्ट मध्ये प्रायमरी अल्कोहोल समजा असला तर तुम्हाला नो टर्बिडिटी भेटते. टर्बिडिटी समजतं का? नाही? नो सर. पाण्यामध्ये दुधाचे 2-3 ड्रॉप टाकल्यावर पाणी कसं दिसणार आहे? व्हाईटिश. सो त्या पॅटर्नला काय म्हणायचं? टर्बिड झालं पाणी. सो पण या ठिकाणी टर्बिडिटी दिसत नाही, म्हणजे तुमचं सोल्युशन कसं आहे? पाण्यासारखं क्लिअर आहे. ओके, आणि ही टर्बिडिटी दिसू शकते कधी? जर आपण हीट केलं. किती वेळ हीट केलं सोल्युशनला? 30 मिनिटं. 30 मिनिटांनी मे बी असं दिसू शकतं. सेकंडरी अल्कोहोल असेल तर टर्बिडिटी दिसणार, आणि किती वेळात दिसणार? फक्त 5 मिनिटात. आणि टर्शरी असेल तर किती? 2 ते 3 सेकंद. आता एक साधी गोष्ट आहे, तुम्ही टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यात ल्युकस टेस्टचा रिएजंट टाकला ZnCl2HCl. तुम्ही तो ऍड केल्या तुम्हाला काहीच दिसलं नाही, म्हणजे काय ऍबसेंट आहे? टर्शरी. कारण 2 ते 3 सेकंदात दिसलं पाहिजे होतं. तुम्ही 5 मिनिटं थांबले तरी दिसलं नाही. मग मला सांगा 30 मिनिटं थांबायची गरज आहे का परत? काय प्रेझेंट असणार आहे? प्रायमरी. ओके, मग या टाइप मध्ये तो डिफरन्शिएट करून देतो. आपल्याला लगेच कळतं आपल्याकडे कोणता प्रेझेंट आहे. टेस्टचं नाव ल्युकस टेस्ट आहे म्हणून बघा. आत्ता झालेली टेस्ट, आता ती अल्कोहोल साठी होते. सेम टेस्ट, म्हणजे सेम परत एकदा प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल आपल्याला सेपरेट करायचे, म्हणजे चेक करायचं कोणता दिलाय आपल्याला. टेस्टचं नावाचा विक्टर मेयर टेस्ट. Mail test. तुम्ही अल्कोहोल घेतला 1, 2, 3, तुम्हाला नाही माहिती तुमच्याकडे कोणता आहे, त्याच्यात टाकला. पहिल्या स्टेप मध्ये P+I2, फॉस्फरस प्लस I2. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड भेटतो. दुसऱ्या स्टेपला तुम्ही त्याच्यात ऍड केला AgNO3. AgNO3 ऍड केल्यानंतर तुम्हाला भेटलं इथं NO2, NO2, NO2. तिन्ही ठिकाणी सेम टाईपचे कंपाऊंड भेटले. आतापर्यंत तुम्हाला समजलंच नाही की तुमच्याकडे काय आहे.
तुम्ही तिसऱ्या स्टेपला टाकलं HNO3. HNO3 टाकल्या तुम्हाला इथं कलर कोणता भेटला? ब्ल्यू. इथं पण कोणता भेटला? ब्ल्यू. आणि इथं कलरलेस. तर तुम्हाला कळलं की जर माझ्याकडे कलरलेस आला तर माझ्याकडे कोणता अल्कोहोल प्रेझेंट आहे सध्या? टर्शरी. Tertiary. जर तुम्हाला तसं नाही भेटलं तर तुमच्या डोक्यात दोन राहणार, प्रायमरी आणि सेकंडरी. नंतर तुम्ही शेवटच्या स्टेपला ऍड काय केलं दोन्हीकडं? NaOH. जर रेड कलर भेटला तर प्रायमरी अल्कोहोल, आणि जर ब्ल्यूचा ब्ल्यूच राहिला तर कोणता? सेकंडरी. सो या टेस्टनी पण आपण त्याला काय करू शकतो? सर आवाज काय बोलली परत? सर आवाज नाही येते. येतोय का नाही येते रे बाकीचे? येतोय सर.